साताऱ्यामध्ये सभा सुरू असतानाच मनोज जरांगे यांची तब्येत खालावली। सततच्या दौऱ्यामुळे जरांगेंना अशक्तपणा, डॉक्टरांकडून जरांगेंना 24 तास विश्रांती घेण्याचा सल्ला। मराठ्यांना त्रास देणाऱ्या गिरीश महाजन, धनंजय मुंडेंसह 113 आमदारांना पाडणार हा माझा शब्द। साताऱ्यामधील सभेत मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मातोश्रीबाहेर मुस्लिम संघटनांची घोषणाबाजी। वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे खासदार अनुपस्थित राहिल्यामुळे मुस्लिम संघटना आक्रमक। वक्फ बोर्ड विधेयकावर ठाकरेंची भूमिका काय? संघटनांचा सवाल। माझ्या वाटेला जाऊ नका, मोह उठला तर तुमच्या सभा होऊ देणार नाही। उद्धव ठाकरे शरद पवारांना राज ठाकरे यांची धमकी। राज ठाकरे रागात बोलत असतील, राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। माझ्या नादी लागू नका, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा विधानसभेचं राजकारण सुरू। राज ठाकरेंचा आरोप। भाजपचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करतायत राज ठाकरे आणि फडणवीसांना यावेळी मराठ्यांची ताकद कळेल, जरांगेंचा इशारा। दुसऱ्या जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम पवारांनी केलं। निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे पवारांचे प्रयत्न, राज ठाकरे यांचा गंभीर आरोप। साधनं नीट वापरली तर राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही, मात्र आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक निकषावर द्या, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। संजय राऊत शरद पवारांची सोंगटी आणि करवली। संजय राऊतांच्या पवारांच्या उंबरठ्यावर बसून संजय राऊत आयुष्य झिजवणार। राज ठाकरेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। राज ठाकरेंच्या गाडीसमोर झालेल्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही। आंदोलनामध्ये पक्षाचे कार्यकर्ते असतील, पण ती पक्षाची भूमिका नाही। बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। विदर्भ दौऱ्यामध्ये कशी विघ्न आणतात पाहू, त्यांची विघ्न त्यांच्याच गळ्यात घालणार। माझी पोरं गाल लाल करतील तेव्हा कळेल, राज ठाकरे यांचा इशारा। कोणत्याही नेत्याला अडवू नका, जाब विचारायचा असेल तेव्हा मुंबईत जाऊन गचांडी धरून विचारू, राज ठाकरेंवरील प्रश्नावर मनोज जरांगे यांचं उत्तर। जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी बुलेट सवारीचा आनंद लुटला, तसंच अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री टी स्टॉलवर चहाही घेतला। मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। झालं गेलं ते गंगेला मिळालं। मोदींनी पवारांवर टीका केल्याच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। अजित पवारांना सोबत घेणं प्रयोग होता, मात्र अपेक्षित फायदा मिळाला नाही। संघाच्या आक्षेपानंतर बैठकीमध्ये फडणवीसांचं उत्तर। तर बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी घातलं जातं, अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांसोबत राजकीय चर्चा झाली नाही। भेटीनंतर संजय काकडे यांची प्रतिक्रिया। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करू, महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं सूचक विधान। तर 1 सप्टेंबरपर्यंत काही करणार नाही, सरकारला वेळ देणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वायनाडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी। मोदींकडून वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण। विनेश फोगाटच्या याचिकेवर रात्री 9:30 वाजता फैसला येणार। सीएस कोर्ट रात्री निकाल देणार। संयुक्त रौप्य पदक देण्याची विनेश फोगाटची मागणी। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन। विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी।